मी 2दा केवायसी केले तरीही पैसे नाहीत आणि त्यांना मिळतात. बरोबर, सरकार आपल्याला मूर्ख बनवते. एप्रिल महिना आता जवळपास संपलेला आहे आणि मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा सर्वच लाडक्या बहिणींना लागलेली आहे. आणि अशातच मग गावखेड्यातील आमच्या महिला ह्या सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जसा वेळ मिळेल तसा आपला मोबाईल सातत्यानं चालत असतात आणि त्याच्यावर लाडक्या बहिणीच्या संदर्भात मार्चचा हप्ता कधी येणार, एप्रिलचा हप्ता कधी येणार याबद्दलचे अपडेट्स हे चालत असतात. आणि अशातच मग वेगवेगळे मंत्री असतील किंवा नेते असतील किंवा सरकारचं जे काही अधिकृत ट्विटर अकाउंट असतील किंवा इतर हँडल असतील तर याच्यावरची जी काही ताजी माहिती आहे तर ती माहिती घेण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करत असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये की जो काही लाडक्या बहिणीचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता येतो तर बऱ्याच दिवसांची सर्वच लाडक्या बहिणींची मागणी आहे की हा हप्ता एका विशिष्ट किंवा निश्चित तारखेला दिला गेला पाहिजे. मात्र याबाबतचा जी.आर. आला आहे किंवा मेसेज आले आहेत किंवा या 12 बँकेत जमा करण्याचे आदेश झालेले आहेत किंवा त्या 12 जिल्ह्यामध्ये आदेश झालेले आहेत. अशा अनेक चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सातत्यानं येत असतात. आणि साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी अशा फेक बातम्यांचं किंवा खोट्या बातम्यांचं अक्षरशः पेव फुटलं होतं. आणि मग लाडक्या बहिणीच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं की आपली कुठेतरी भावनिक दिशाभूल होते, कुणीतरी आपल्याला चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या माहिती देत आहे. आणि मग त्यातून मग ह्या आता त्या अशा बातम्या येणं थोडंसं आता प्रमाण त्याचं कमी झालेलं आहे. तरी पण याबद्दलचे शीर्षक हे संभ्रमात टाकून असे व्हिडिओ किंवा न्यूज पोर्टलवरील बातम्या सातत्यानं येत असतात. तर असो, जो काही मार्च महिन्याचा हप्ता येणं प्रलंबित आहे तर तो हप्ता हा आता उद्या 1 मेची सुट्टी आहे. पुन्हा परत आणखीन शनिवार रविवार पुन्हा सुट्टीचे दिवस येत असतात आणि पुढच्या आठवड्यामध्ये नवीन महिन्याला सुरुवात होत आहे. आणि त्या महिन्याच्या सुरुवातीलाच जे काही शासनाकडून जे काही संकेत मिळत आहेत तर एप्रिलमध्ये एकतर 2 महिन्याचा एकत्रित हप्ता येईल म्हणजे मार्च आणि एप्रिलचा, किंवा मार्च महिन्याचा पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता येण्याची शक्यता आहे. हे जे काही आहे तर ते सोमवार नंतरच कळणार आहे. आणि सरकारकडे नेमकी पैशाची तरतूद कशी होते त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याचदा वित्त विभागाकडे जर पैसा नसला तर बऱ्याचदा बाकीच्या हेडवरचा पैसा त्या ठिकाणी वळता करावा लागतो आणि त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते. आणि नंतर डीबीटी अंतर्गत साधारणतः 24 ते 48 तासांच्या आत या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा होतात. आता सरकारकडून 30 एप्रिल ही ई केवायसीची अंतिम मुदत दिली होती. मात्र बऱ्याच बहिणीचं अजूनही की ई केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक नाही असा मेसेज त्यांना डिस्प्ले होतो. आणि मग एकतर ई केवायसी होत नाही, साइन अपही होत नाही, रजिस्ट्रेशनही होत नाही किंवा अकाउंट लॉक झालं हेही कळत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये अशा बहिणींचे सुद्धा अनेकांचे हप्ते कारण नसताना थांबलेले आहेत. तर त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी आम्ही एक तक्रार अर्जाचा नमुना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याच्यावर जी काही लिंक आहे तर ती लिंक क्लिक केल्याच्या नंतर ती तक्रार फक्त तुम्हाला तुमचं नाव त्याच्यामध्ये एडिट करून जर मोठ्या संख्येनं तुम्ही जर त्या सरकारकडे पाठवलं, त्याच्यामध्ये तुम्हाला मेल आयडी पण दिलेले आहेत, तर कदाचित 100 जणींनी तक्रार पाठवली तर एक त्याचा रिप्लाय येऊ शकतो. कारण एक सरकारवर एक कुठेतरी दबाव तयार होतो. आणि मग ह्यानंतरही त्या सरकारकडून दखल घेतली जात नसेल, पैसे कशामुळे थांबलेले आहेत हे जर सरकारकडून कळवलं जात नसेल, केवळ सरकारकडून सांगितलं जात असेल की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जा, तर हे पुरेसं उत्तर नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस लाडक्या बहिणीचे 31 डिसेंबरला हप्ते थापले होते आणि ज्यावेळेस बहिणींनी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन मोर्चे काढले, रस्त्यावर आंदोलन केली, तर त्यावेळेस सरकारला तो निर्णय घ्यावा लागला, केवायसीची मुदतवाढ करावी लागली. तर कुणाकुणाला हप्ते मिळाले नाही ते कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.